स्वागत करतोय. आमच्या जोडीला वडीलधारे असल्यामुळे, ज्येष्ठ भाऊ असल्यामुळे मी काही बोलू शकत नाही, अशातला भाग नाही. पण शेवटी ज्येष्ठ आहे, मान सन्मान ठेवलाच पाहिजे नाही का. पण किती काय झालं तरी बघा, एक आपल्या थोडक्यात सांगायचं तर मालवणी भाषेत एक म्हण आहे, खोरा खोरा माहिती आहे ना, खोरा माती आपल्याकडेच वळते. बरोबर की नाही. कारण कळलं असं, मी 9 वाजल्यापासून येऊन बसून राहिलं आणि ह्यांचे कानेरकर बुवांच्या गुरुजी इल्यानंतर पहिलो सत्कार त्यांचो, आगासली ती मागासली आणि मागसून इली ती खरा की नाही. मग पण असा ते शेवटी ज्येष्ठ काय असतं माहिती, हे या गोष्टी सगळ्या समजून घेण्यावर अवलंबून आहे. ते आपण समजून घेतलं पाहिजे. एकदा एका ठिकाणी एक कीर्तन सांगत असताना असं प्रबोधन करता करता मध्येच म्हणाले, एक ना एक दिवस ह्या गावातली सगळी माणसं मरणार. एक नाही, आता ते काही कोण जन्माचा पाटा घेऊन आलाय, सगळेच मरणार. पण कीर्तनकार आपले बोलता बोलता बोलून गेले, एक ना एक दिवस ह्या गावातली सगळी माणसं मरणार. पण कीर्तन बघा बसल्याने एक म्हातारी होती, ती लागली जोरात हसत, लय जोरात हसूक लागल्याबरोबर कीर्तनकार म्हणतात, काय बाजी तुझा झाला काय, मराणी जवळ इल्यानंतर तू हसत की. त्या म्हणतात, नाही तुम्ही म्हटलं काय, एक ना एक दिवस ह्या गावातली सगळी माणसं म्हणतात, मी ह्या गावातला नाही. ते कसं आहे, शेवटी एक उत्सुकता असते नाही का. उत्सुकता म्हणजे आता शिक्षक बुवा बसले आहेत पहिल्या बारीला, काय म्हणणार, काय बोलणार, लोकरे बुवांची कशी काढणार, अशी काहीतरी एक उत्सुकता असते नाही का. पण तसं काय नाही, शेवटी उत्सुकता ही महत्वाची आहे नाही का. आता घरात बघा, प्रत्येकाच्या घरात नवरा बायको म्हटल्यानंतर एकमेकांवर त्यांचं जीवापाड प्रेम असतं आणि तो असाच हो, नाही अशातलं भाग आहे. मग बायको विचारणार नवऱ्या, हो लाडात येणार ती, अहो मी तुम्हाला किती आवडते. आता मला नवरा काय सांगणार, खूप आवडतस, अतिशय सुंदर, खूप 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 मी जीवापाड प्रेम करतो असं नवरा सांगणार ना. पण ती का ऐकतच असतं आणखीन वेगळा काहीतरी, तरी ती पुन्हा विचारतात, तरी पण सांगा मी किती आवडते. आता तो काय किलोवर सांगणार किती आवडतं त्या, पण तरी पण ती का ऐकण्याची उत्सुकता असतात. आपल्या नवऱ्याकडनं आपण काहीतरी चांगलं ऐकून मिळव बघा, म्हणून ती सारखं प्रश्न ते विचारतात, हो मी सांगा काय, मी किती आवडते, मी किती आवडते. तो कंटाळतो ऐकून म्हणता, बघ मका तू एवढं आवडतस, तू मका एवढं आवडतस, तुझ्यासारखी आणखी 5 जणी करायची, एवढं आवडतं. शेवटी काय ऐकणार मका सांगा बायको. आमचे काय विषय, बाकी काय मला म्हणायचं नाही, माझा तर ठीक आहे, पण जोडी बसलेली तुझ्या कोणामध्ये तू बोल, तू ठरव काय हा समोरचा. तू काय झपक पण हवे. शेवटी आता माझ्यानंतर बुवा तर बसणारच आहे, पण गायनामध्ये किंवा ज्येष्ठच आहेत बुवा, बोलण्याचा काय मी सांगण्याची गरजच नाही. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आमच्या लोकरे बुवांची गायनाची वादनाची पद्धत काय. एका लोकरे बुवांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. बुवांच्या गायनामध्ये, वादनामध्ये, पेटी वादनामध्ये खरंच सांगतो कोणच हात धरू शकत नाही. समजा चुकान धरल्या तर तो वादन दुसरं कोणच धरू शकत नाही, हिंमतच नाही कोणाची. शेवटी माणसाच्या ह्या 3 अवस्था आहेत, बालपण,
तरुणपण आणि म्हातारपण ह्या माणसाच्या 3 अवस्था आहेत. शेवटी काय म्हटलं तरी आपण जेव्हा माणसाचं वाढतं वय वाढत जातं त्यावेळेला त्याला भगवंताची आठवण होते. जोपर्यंत बाल्यावस्थेत आहे, तारुण्यात आहे तोपर्यंत देव आठवतो तशातला भाग नाही. आणि ह्या 3 अवस्था माणसाच्या ज्या आहेत त्या या गजरातनं थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. नाहीतर आजकाल परिस्थिती काय तुम्हाला माहिती आहे. बालपण गर्भावस्थेत असताना हा देह कसा असतो, खाली मुंडी आणि वर तंगडी, नाही का? कसा असतो गर्भावस्थेत असताना, तोंड खाली आणि पाय तेवढे वरती. देवाला हात जोडून असतो, बाबा देवा यातनं मला बाहेर काढ, या गाणीतनं मला बाहेर काढ. मी तुझं भजन करेन, पूजन करेन, नामस्मरण करेन, सगळं काही करेन, पण एकदा ह्याच्यातनं बाहेर काढ. मग 9 दिवस 9 महिने 9 पळा 9 घटक भरल्यानंतर ते बाळ जेव्हा बाहेर येतं, या पृथ्वी तलावर जन्म घेतं, त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा देव जातो त्याच्याजवळ. मी त्याला विचारतो, काय माझं नामस्मरण करणार होता? हा विचारतो कवा, बरोबर ना? हा विचारतो भगवंताला, मी केव्हा सांगितलं तुला, मी केव्हा वचन दिलंय? आणि मग या माया मोहाच्या फासात तो अडकल्यानंतर मग पुढे काय होतं? ही बालपणाची अवस्था आहे.
आई वडील लहान मुलाला अगदी चांगलं वाढवतात, शाळेत घालतात. आता मराठी शाळा बंद पडत चालली. प्रत्येक जण इंग्लिश बारको शिकता गय इंग्लिश मीडियमला टाकलंय. बरोबर ना? शाळांची अवस्था काय तुम्हाला माहिती आहे? काय सांगायची गरज नाही. जशी शाळा बंद पडत चालले तसे गावही बंद पडत चालले. गावात पण माणूस कोण राहू मागणार नाही. अतिशय वाईट अवस्था आलेली आहे. पण आपल्या गावाकडे कोणाचं लक्ष नाही हो. माझं सगळ्यांचं मत होतं खरं तुमचं सांग. आमचे बुवा हत पण चांगले तगडे. आपण आमदार म्हणून बुवांचा दुवा करू का होता. पण अनुभव होतो आणि गावागावांचा पण अनुभव होतो. पण बुवाच इच्छुक नाही. भजन पूजन कीर्तन नामस्मरण काहीतरी त्याच्याकडेही लक्ष नाही. पण काय म्हणा आता सध्या माझ्या भजनातले जे असतात अगदी बघा कॉलेजचे सगळे कॉलेजचे सध्या परीक्षा चालू आहे. सध्या परीक्षा चालू आहे. एका बघितलंच नाही का 2 नंबर आमचं तिकडनं ह्या लाईन मधलं 2 नंबर त्याच्या केसाकडे बघल्यानंतर तुमच्या लक्षात येणार हो किती झिब्रो माणूस खरं सांगतं. शाळेत हो माझ्याबरोबर कायम भजनात असणार. शाळेत कधी जाणार मला सांगा आणि पेपरात लिहिणार तरी काय हो. काय करायचं नाही. शाळेत जाताना आता वर्गावर जाताना तो कॉपी अहो काय खै खै जपून नेता तुमका काय सांगू. कॉपी खै खै जपून
लावून देता. आता परवाचीच अवस्था सांगते तुमका. परवाची परिस्थिती शाळेत त्याच्या कॉलेजात झाली काय, तो कॉपी तर घेऊन गेलो, पेपरात लिहून आता सुपरवायझर सारखे नुसते फिरियो मारत इकडनं तिकडनं. हेका काय ती कॉपी काढून काय वेळ मिळाला नाही आणि बघून काय लिहू हेका भेटा नाही. गुलामान विचार कर केल्या, आता काय करायचा. शेवटी काय केल्या, एक चिटकुरा घेतल्या आणि त्या चिटकुऱ्यावर लिहूल्या काहीतरी आणि त्या सरांच्या हातात दिल्या. सरांनी त्या वाचल्याने, खरं सांगते काय चलाक माणूस असा विचार करा. सरांनी त्या वाचल्याने आणि गप जाऊन खुर्चीवर बसले ना, पेपर सुटा तगत उठलेच नाही खुर्चीवर. काय गुलाम चलाक असाच विचार करा. काय लिहिल्यान पेपर त्या चिटकुऱ्यात लिहिल्यान का माहितीये तुमका. सर सारखे सारखे फिरव नका, पाटणा तुमची पॅन्ट फाटलेली आहे. हुशार माणूस असतो, न बोलण्यासारखे प्रताप त्याचे. आता तुमका एक जर सांगितलं ना, बुवा म्हणते का त्याच्यापासून बारीक करून केला असता. असे प्रतापच त्या गुलामाचे. घराकडे वर्गात आधी सरळ जाणार नाही. कॉलेजात गेलो ना तर घराकडे गेल्यानंतर अगदी आईची वावसा काही सांगतो तो पाठी नाही येणार. तो आज तिकडच्या पोरीचा माका फोन येलो होतो, तिकडच्या मुलीचा माका कॉल येलो होतो. काय विचार करत हुशार पोरगो आहे. आणि त्याच्या व्हॉट्सअपला तुम्ही बघलात ना, मेसेज व्हॉट्सअपला बघलात ना, त्याच्या मित्राचा एखादो पण नसा तो मैत्रीण. बघा तो आता हसता किती तो बघा. आता बघतो नाही तोंडवर पण गुंजडले बघा नाही. तर तारुण्यात माणूस आल्यानंतर, वयात माणूस आल्यानंतर तरी भगवंताचं नामस्मरण. आज परिस्थिती काय लक्षात घ्या. परिस्थिती काय आली आहे ती. आपल्या समाजामध्ये एक आपल्या पूर्वजांनी रूढ करून ठेवली आहे, प्रथा करून ठेवली आहे की आपल्या मुलाचं नाव हे देवाचं नाव ठेवतात. कोणाचं नाव विष्णू ठेवतायत, कोणाचं कृष्ण ठेवतायत. म्हणजे चांगलं देवाचं नाव का, तर निदान माझा मुलगा त्या वळणावर जाईल, देवाच्या वळणावर जाईल. आता आमच्या बुवांचं बघा, माझं नाव बघा कसा संतोष, म्हणजे आनंद सगळीकडे. पण आमच्या गुरुतुल्य बुवांचं नाव काय ठेवले भगवान. म्हणजे लोकांनी म्हटलं ना, पण बुवानी वागले तसे भगवंतासारखेच वागलेले. मग तसा आपला पण मूल वागाचा म्हणून प्रत्येक जण आपल्या मुलाचं नाव काय ठेवता, तर देवाचा. आता बघा एकानं आपल्या मुलाचं नाव ठेवलं वाल्मिक. आता सध्या ऐकता आवाज काय नाव ठेवल्या वाल्मिक. त्याने वाल्या कोणाचे फक्त पहिले प्रताप ऐकले आणि गप राहिलो, पुढे बघितलं नाही आणि तो ताच करतात. नाव ठेवताना पण त्याचा पुढे काय आपलं मुलगा काय करीत ह्या भविष्य बघू काय नाही का. आता लग्न ठरवूचा म्हटलं ना, एकदा आमच्या बुवांका घेऊन गेले. माझ्यासारखं एक माणूस, बुवा त्याला एक पोरगी बघावं जाऊची. बुवा आपल्या बरोबर गेले. बुवांका काय अंदाज नव्हतो, पण ज्यांनी नेल्या ना तो गेलो आणि पोरगीच्या घराकडे गेलो. पोरगीच्या वडिलांका भावांका सगळा सांगितल्या आणि त्या लोकांनी सांगितले आणि मुलीकडच्याने आम्ही 2 दिवसांनी तुमच्या घरी येतो. ते म्हणाले चालेल, हरकत नाही, ठीक आहे. मुलीच्या घरचे 2 दिवसांनी आले. आता आमच्या कामेरकर बुवांसारखे आमचे गुरूंचे आपल्या गुरुंका बोलवले नाही आपल्या घरी. मुलीकडचे पाहुणे येत आहेत, बुवा या. बुवा पण गेले. आता चालत चालत फिरत जात आहेत. चला म्हणून तुमची इस्टेट, आमची इस्टेट तुम्हाला दाखवतो. आणि ह्या मुलाचे वडील निघाले. आता मुलाचे वडील निघाले जाताना, आता आमच्याकडे म्हणजे कसं माहिती आहे ना, सगळीकडे कर्माच्या बाजू. मी दरवर्षी तुमका खरं सांगतोय, बुवा माझं नाव घेऊ देत नको अजिबात, पण दरवर्षी बुवांका आंब्याचे 2 पेटी मी पाठवतोय. लक्षात ठेवा, किती 2. पण बुवा कधीच खरे बोलणार नाही. तुमका सांगतोय, आम्ही 2 पेटी आंब्याचे पाठवतोय. आणि काय तुमका खरं सांगतोय, आमच्या अशी कलमाची बागे लागलेली, अशी धरलेली कलमा मस्तपैकी. आणि मुलीकडचे लोक गेले, मुलाचे वडील आपले चालतात. ही समोर बाग दिसताना, ही समोर ही साधारण 550 ते 700 कलमाची बाग आहे. ही एवढीच बाग फक्त माझी नाही, त्याच्या पुढची आहे ती लोकांची आहे. काय काय सांगितलं लक्षात घ्या ना. साधारण 500-700 कलमाची बाग आहे ना. मुलाच्या वडिलांनी काय सांगितले आणि मुलीच्या घरचे पण आवाज झाले बघून, ही समोरची 550-700 कलमाची जी बाग दिसताना तेवढीच फक्त माझी नाही, त्याच्या पुढची लोकांची. जरा पुढे गेल्यानंतर नंतर अगदी मोठं माळ दिसलो. साधारण
60-70 एकरचो हो माळ. मग तो माझ्या मित्रांनी घेऊन ठेवलेलो हो. झाली ते का आता 2 वर्ष झाली. फक्त आता डेव्हलप करतो तेवढंच फक्त माझं नाही, त्याच्या पुढचं होतं लोकांचं. विचार करा त्या मुलीच्या वडील ना अगदी तक्रार ते काय कळलाच नाही हो. कारण बोलताना पण अशी भाषा वापरल्या त्याने ना, ह्या एवढाच फक्त माझा आहे, बाकीच्या लोकांचा ते वाटलं ह्याचाच आहे. तर मुलगी जाऊन मोकळं झालो. आता गावातल्या मुलगी मिळत नाही, परिस्थितीला बिकट झालेली आहे आता. कारण व्यसनामुळे खूप वाईट गोष्टी होतात, खूप तोटे होतात व्यसनामुळे. आज रोगराई भयानक वाढलेली आहे. दारू भयानक पिणारा माणूस लिव्हर फुटून जातोय, लिव्हर फुटून मरतोय, कोणाला कॅन्सर होतोय. गोव्यातली दारू आणून कोण प्यायला तर त्याला लपवाच म्हणतोय. त्यामुळे व्यसन करताना लक्ष ठेवायचं. तोंड जीभ सुद्धा सरळ चालत नाही, तोंड सुद्धा होठ सुद्धा थरथरतात. रामाचं नाव घेऊ शकत नाही. राम म्हटलं की लांब होतोय, राम नाही म्हणतोय लांब म्हणतोय. म्हणून भगवंताचं पहिलं नाव घेताना आपण बाल्यावस्थेपासून सुरुवात केली पाहिजे. पण म्हातारपणाला कधी कोणी हसू नये, लक्षात घ्या. प्रत्येकाची अवस्था तिथपर्यंत जाणार. म्हातारपणानं एखादा म्हातारा जर रस्त्यात दिसला तर आपुलकीने त्याचा हात धरून आपण पुढे नेलं पाहिजे.
कारण प्रत्येकाच्या त्या अवस्थेवर प्रत्येकाला जावंच लागणार आहे. आमची बुवा एकदा बस मधनं जाता जाता एक म्हातारी बाजूच्या सीटवर बसलेली होती. अगदी खरोखरच बुवानी एवढं चांगलं केलं होतं, तुम्हाला सांगतो. त्या म्हातारीला जागा नव्हती बसायला, पण बुवानी धरून बाजूचा माणूस उठल्याबरोबर त्या म्हातारीला बाजूच्या खुर्चीवर बसवलं बसमध्ये आणि आपण दुसऱ्या बाजूला बसले. पण ती म्हातारी काय म्हातारी ना होती बाई, तिला धड काय बोलता येईना, खूप मावयस्कर होती. आणि ती काय करायची, बाजूच्या सीटवर बसलेली होती म्हातारी आणि ती बाजूला तिच्या एक बाटली होती, ती थोड्या थोड्या वेळाने वरती करायची. ती बाटली होती, थोड्या थोड्या वेळाने वरती करायची. बुवा तिचा बघून घेतली आणि त्यांनी काढून पटकन बाटली म्हणतात, काय म्हातारे थंडा घोटघोट पितो, असा घटाघट पियायचा. आणि बुवानी ती बाटली घेतली आणि घटाघट वर केल्याने त्यावर म्हातारे म्हणतात, हे बाबा आता थंडा नाही, आम्ही त्याच्यात पान खाऊन तुटतोय. म्हणजे लक्षात घ्या, आपण गडबडी कुठल्या गोष्टीत करू नये. सद्गुरू कृपा हॉटेलचे मालक सन्माननीय श्री वैभव विजय कामेरकर, पखवाज वादक, तबला वादक, यांच्याकडून या दोघांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. सन्माननीय प्रमोद शिंदे बुवा यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. जय जय